छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे विश्रांती घेतली म्हणून या किल्ल्याचं नाव पडलं विश्रामगड। सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथून आम्ही आमचा प्रवास सुरू केला। सुमारे 1 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्हाला विश्रामगडाचा भव्य प्रवेशद्वार दिसू लागला आणि तिथून पुढे खरी चढाई सुरू झाली। तापमान जवळपास 40 डिग्री पर्यंत पोहोचलं होतं। दगडी वाट, एकीकडे रेलिंग आणि सतत जाणवणारा उन्हाचा तडाखा। वर चढत असताना आम्हाला एकाच दगडात कोरलेली प्राचीन गुहा दिसली। भिंतीत केलेल्या खाचा पाहून असं जाणवत होतं की कदाचित ही जागा पूर्वी घोड्यांसाठी तबेल्यासारखी वापरली जात असावी। थोडं पुढे गेल्यावर आम्ही त्र्यंबक दरवाजाजवळ पोहोचलो। या दरवाजातून दिसणारा सह्याद्रीचा नजारा अक्षरशः मनात साठवून ठेवावा असा होता। किल्ल्याचं बांधकाम बहमनी सल्तनतीच्या काळात करण्यात आलं। त्यानंतर तो निजामशाही, मुघल आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात गेला। इसवी सन 1679 मध्ये जालनाच्या लुटीनंतर मुघल सरदार रणमस्त खान महाराजांच्या मागावर निघाला होता। संगमनेर जवळ झालेल्या भीषण युद्धानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती। याच वेळी बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षितपणे या गडावर आणण्यात आलं आणि महाराज इथे तब्बल 33 दिवस वास्तव्यास होते। म्हणूनच या गडाला नाव मिळालं विश्रामगड। शेवटी आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो। समोर उभा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा। आजूबाजूला छान असं बाग आणि मध्यभागी अंबरखाना। आत महाराजांच्या पराक्रमाच्या कथा, लढाया आणि दरबाराचं अप्रतिम दृश्य साकारलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो करायला बिलकुल विसरू नका।